नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओचं नाव आहे स्टॉप वेस्टिंग युअर टाइम. आपल्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान भाग वाया घालवणं बंद करा. पण थांबा, मी इथे आयुष्याबद्दल मोठ्या फिलॉसॉफिकल तत्वज्ञानाच्या गोष्टी करणार नाही. आपण फोकस करणार आहोत फक्त आणि फक्त टाईमवर, वेळेवर. कारण वेळच तर आहे जो आयुष्य चालवतो. जर वेळ थांबला तर आयुष्य थांबेल. वेळ वेगवान झाला तर आयुष्य डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच संपेल. वेळ आहे म्हणूनच आयुष्य आहे. आयुष्य आहे याचा अर्थ असा नाही की वेळ ऑटोमॅटिक चालत आहे. विचार करा, आजची तारीख जर जानेवारी 2026 आहे तर 2025चे पूर्ण 12 महिने उलटून गेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मार्चमध्ये पाहत असाल तर वर्षाचे 3 महिने अजून निघून गेले. बाकी 9 महिने उरले आहेत. सर्वांकडे एकसारखाच वेळ आहे, लिमिटेड. पण वर्षाच्या शेवटी सर्वांचे रिझल्ट्स वेगळे का असतात? कारण कोणी इलॉन मस्क सारखं आठवड्यातून 100-120 तास काम करतंय, वर्क लाईक हेल, म्हणजे पूर्ण जीव लावून, आणि कोणी नशिबाच्या जीवावर बसलंय. पण खरं तर हे आहे की नशिबाच्या जीवावर बसणाऱ्याने अजून जास्त मेहनत करायला हवी, रोजची मेहनत. कारण रोजच्या मेहनतीमुळे माहीत नाही कोणता दिवस तुमचा लकी डे बनून येईल. विचार करा, एखादा लकी डे आहे आणि तुम्ही सुट्टीवर आहात किंवा हार मानली आहे. नशीब देण्याच्या मूडमध्ये आहे पण तुम्ही आरामाच्या मूडमध्ये आहात. अथर्ववेदात वेळेला एका घोड्यासारखा मानलं गेलं आहे. हा घोडा इतका वेगवान धावतो की कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते, पण या घोड्याची कोणतीही किंमत नाही. कोणताही श्रीमंतातील श्रीमंत माणूस एका सेकंदासाठी सुद्धा याला थांबवू शकत नाही. एक तर तुम्ही या घोड्यावर स्वार व्हा किंवा याला जाऊ द्या. पैसा, संपत्ती सगळं परत येऊ शकतं, पण वेळ नाही. एका मूव्हीमध्ये टोनी स्टार्कचे बाबा म्हणतात, पूर्ण जगाची संपत्ती एकत्र केली तरी एक क्षण विकत घेऊ शकत नाही. आणि हाच मौल्यवान क्षण आपण गमावतो. व्हिडिओ पाहता पाहता, स्क्रोल करता करता हरवून जातो. जर तुम्ही 30 मिनिटं गमावणं हे 1 लाख रुपये गमावण्यापेक्षा मोठं नुकसान मानलं तर लवकरच तुमची वेळ इतकी मौल्यवान होईल की 30 मिनिटं तुम्हाला 1 कोटीपेक्षा जास्त किमतीची वाटतील. पैशांच्या मागे धावलात तर वेळ कधीच साथ देणार नाही, पण वेळेच्या मागे धावलात तर पैसा स्वतःहून सोबत उभा राहील. आपल्याला रोज 86,400 सेकंद मिळतात, जसे रोज पैसे मिळतात जे आजच खर्च करायचे आहेत. 1 कोटी रुपये छोटे वाटतील जर ते 30 वर्षात कमावले, पण तेच 1 कोटी मोठे वाटतील जर ते एका महिन्यात आले. आणि 1 रुपया सुद्धा मोठा वाटेल जर तो प्रत्येक मिनिटाला कमावला गेला. आपण खरं तर पैशांची नाही, वेळेची कदर करतो. आता जर तुम्ही विचार करत असाल की आतापर्यंत वेळ वाया घालवला तर काय, काही हरकत नाही. आजपासून सुरुवात करा. मी तुम्हाला शिकवतो की प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट कसं पकडायचं. सर्वात आधी 2 मोठी पापं जी आपण नकळत करतो. पहिलं, स्वतःला कमकुवत समजणं. दुसरं, वेळ वाया घालवणं. हा व्हिडिओ फक्त जोशात बोलण्यापुरता नाही, हा सायंटिफिकली प्रूव्हन आहे. मी जोशासोबत रिसर्च देईन, लॉजिकल मोटिवेशन. मानवाने आतापर्यंत 100पेक्षा जास्त प्रॉडक्टिव्हिटी हॅक्स शोधले आहेत. कमी वेळात जास्त काम कसं करावं. पण हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका स्टडीने कन्फर्म केलं की सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे. तो मी सांगेनच, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण वेळेची चिंता करणारा कधीच कोणाचा वेळ वाया घालवत नाही. उदाहरण घ्या महात्मा गांधींचं. दांडी यात्रेदरम्यान ते खूप वेगाने चालत होते. एक ब्रिटिश रिपोर्टर आला आणि म्हणाला, हॅलो मिस्टर गांधी, माय नेम इज वॉकर. गांधीजी म्हणाले, तुम्ही वॉकर आहात तर मी सुद्धा वॉकर आहे, आणि पुढे निघून गेले. नंतर कोणीतरी विचारलं, का नाही भेटलात? तो रिपोर्टर होता. तुमचं नाव इंग्लिश वर्तमानपत्रात छापून आलं असतं, तुम्ही फेमस झाला असता. गांधीजी म्हणाले, माझ्यासाठी फेमपेक्षा जास्त व्हॅल्युएबल टाईम आहे. अब्राहम लिंकन यांनी गरिबीत आयुष्य सुरू केलं, पण वेळेचा असा वापर केला की अमेरिकेचे प्रेसिडेंट बनले. एकाच वेळी 3 कामं, वडिलांना मदत, शेतातलं काम आणि शिक्षण. आजचे तरुण शिक्षणासोबत साईड हसल करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, अडचण गरीब जन्माला येण्यात नाही, गरीब मरण्यात आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की देव प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये पैशांपेक्षा मौल्यवान गोष्ट टाकतो, वेळ. सर्व अब्जाधीश वेळेला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून बनले आहेत, पैशाने नाही. पूर्ण जग वॉरन बफेटकडे पाहतं की त्यांनी पैसा योग्य ठिकाणी लावला, पण खरं तर त्यांनी वेळ योग्य ठिकाणी लावला. 6 वर्षाच्या वयात वॉरन बफेट ग्रोसरी स्टोअरमधून 25 सेंट्सना कोका कोला आणि च्युइंगम पॅकेटं खरेदी करायचे. मग 5 सेंट्स प्रॉफिट घेऊन घरोघरी विकायचे. त्यांच्यासोबतची मुलं खेळत होती, पण वॉरन वेळेच्या घोड्यावर स्वार होत होते. 11व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये आले. पैसे नव्हते तर बहाणा नाही केला,
वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली, $75 महिना कमवून स्टॉक्समध्ये टाकले, 16व्या वर्षी $3000 कमावले. फक्त पैसा नाही, आधी वेळ इन्व्हेस्ट केला. बिल गेट्स स्वतः वॉरन बफेटच्या टाईम मॅनेजमेंटचं कौतुक करतात. एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले, मला आठवतंय वॉरननी त्यांचं कॅलेंडर दाखवलं. प्रत्येक मिनिट पॅक होतं. त्यांचं वानणं होतं की काम करण्याची हीच पद्धत आहे. वेळ एखाद्या फकीराला राजा आणि राजाला फकीर बनवू शकतो. डोंट किल टाईम, कारण जेव्हा वेळ मारेल तेव्हा ते सहन होणार नाही. मग तोंडातून निघेल, हे दुःख कधी संपणार? पण नीट ऐका, कोणतीही समस्या कारणाशिवाय संपत नाही. 2 मोठी कारणं ज्यामुळे वेळ वाया जातो. पहिलं, लॅक ऑफ एनर्जी, ऊर्जेची कमतरता. मन नाहीये, मूड नाहीये. दुसरं, लॅक ऑफ पर्पज, उद्देशाची कमतरता. माहीत नाही वेळ कुठे द्यायचा. जो माणूस फक्त फिलिंग्सवर काम करतो, मन असेल तर करीन, तो कधीच आपला दिवस पकडू शकणार नाही. वेळेचा घोडा तर धावणारच, मग तुमचं मन असो वा नसो. जुनी म्हण आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब. पण मॉडर्न लोक म्हणतात, आज करे सो कल, कल करे सो परसो. इतनी जल्दी क्या है? जो रिकामा बसण्याची किंवा फोनमध्ये गुंतून राहण्याची सवय लावून घेतो, तो लाखो घोडे जाऊ देत आहे, पण त्यापैकी एकावरही राजा स्वार होत नाही, कारण राजाचं मन नव्हतं. वेळ वाया घालवणं ही एक वाईट सवय आहे, पण वेळेला ताब्यात ठेवणं ही एक चांगली सवय बनू शकते. माझी जुनी लाईन आहे, नशा करायची असेल तर मेहनतीची करा, आजारसुद्धा यशाचाच लागेल. आता एक सोपा प्रश्न, जर इंस्टाग्राम, फेसबुक सारखे ॲप्स पेड झाले, पैसे देऊन वापरायचे, तर किती पैसे देऊन वापराल? समजा ₹1 महिना, खूप लोक वापरतील. ₹3000 थोडे कमी, 10,000 काही श्रीमंत लोक, पण 20 लाख रुपये महिना कदाचित कोणीच नाही. पण तुम्ही तर यापेक्षा जास्त श्रीमंत आहात, कारण वेळ ही एक करन्सी आहे. जर कोणी 6 तास काम करून 30,000 कमवतो आणि वीकेंडला सुट्टी घेतो, तर त्याच्या एका तासाची व्हॅल्यू ₹750 आहे. जर तो दिवसाला 5 तास फोनवर घालवतो, तर ₹3,750 रोजचे आणि ₹1,12,500 महिना वाया जात आहेत. हिसाब पैशांचा नाही, अटेन्शन आणि टाईमचा आहे. कोणी कामानंतर 3 तास रोज स्किल इम्प्रूव्हमेंटला देतं, तर 6 महिन्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढेल. पण हेच 3 तास जर एंटरटेनमेंटमध्ये जातात, 900 तास महिना, तर काय? मूव्ही पाहणं चावलं आहे, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही ते अफोर्ड करू शकता. जर ₹4,000 महिना कमावता आणि 5 तास रोज मनोरंजन करा बिनधास्त, जर परवडत असेल तर. पण जर नाही, तर वॉरन बफेट सारखं इन्व्हेस्ट करा. एखादा ऑनलाईन प्रॉडक्ट 1,500ला विकत घेऊन 1,200ला विकतो, ₹300 वाचवले, पण येण्या जाण्यात 2 तास वाया घालवले. त्याची किंमत काय? मजा करायची आहे, जर ब्रोक असाल तर नाही करू शकत. तरुण पिढी एंटरटेनमेंट आणि प्लेजरमध्ये बुडत आहे. जर एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल, तर त्यांच्या तरुण पिढीला मनोरंजनात गुंतवा. डॉक्टर इसरार अहमद यांनी म्हटलं होतं, जर एखाद्या समाजाला संपवायचं असेल, तर त्यांच्यात निर्लज्जपणा आणि वासना आम करा. आज मनोरंजनाचं इतकं कंटेंट आहे जितकं कधीच नव्हतं. रोमन साम्राज्यात ब्रेड अँड सर्कस नावाची कन्सेप्ट होती. लोकांना अन्न आणि मनोरंजन द्या म्हणजे ते मोठे प्रश्न विसरून जातात. आज तीच सर्कस मीडिया, सोशल मीडिया आणि OTT आहे. मी मनोरंजनाच्या विरोधात नाही, पण जर ही कमजोरी बनली किंवा खऱ्या जगातून पडून जाण्याचं कारण बनली, तर चुकीचं आहे. थोडा वेळ सुटका ठीक आहे, पण पूर्ण आयुष्य बेशुद्धीत नको. आता तयार व्हा. वेळेला कसं ताब्यात घ्यायचं? आत्तापर्यंत 100 प्रॉडक्टिव्हिटी हॅक्स आहेत. 2 मिनिट रूल, फोकस ऑन डाएट, लर्न टू से नो, आर्ट ऑफ डेलिगेशन, 80-20 रूल, स्टार्ट अर्ली. सगळे चांगले आहेत, पण हार्वर्डच्या स्टडीने 100 मार्कांवर रिसर्च करून सर्वात बेस्ट मार्ग काढला. टाईम बॉक्सिंग टेक्निक. प्रत्येक यशस्वी माणूस याचा वापर करतो. इलॉन मस्क अनेक कंपन्या याच पद्धतीने चालवतात. डॅनियल मार्कोरिच म्हणतात, टू डू लिस्ट बनवणं बंद करा, कारण लांबलचक लिस्ट पाहून गोंधळ होतो. आधी काय करू, 3 मिनिटाचं की 30 मिनिटाचं? प्रायोरिटी एनर्जीशी मॅच होत नाही आणि पर्पज स्पष्ट नसतं. टाईम बॉक्सिंगमध्ये प्रत्येक कामाला वेळेसोबत पॅक करा. वेळ मिळत नाही, पॅक करावा लागतो. सर्वात जास्त वेळ वाया जातो कारण पर्पज माहीत नसतो. म्हणून ध्येय स्मार्ट असावं. S स्पेसिफिक, जसं दिल्लीला जायचंय असं नाही की फक्त फिरायचं. M मेजरेबल, किती तास, किती दिवस. A अचिवेबल, शक्य असावं. महिन्याला 1 लाख कमावणाऱ्याने 1 कोटी म्हणू नये. R रेलेव्हंट, तुमच्या आवडीशी आणि मूल्यांशी जुळणारं. T टाईम बाउंड, सुरुवात आणि शेवटची वेळ फिक्स. यामुळे तुम्ही कॅलेंडरवर राज्य कराल. जो घराचं कॅलेंडर सांभाळू शकत नाही, तो जगावर राज्य करू शकत नाही. ही पद्धत बेस्ट आहे. जर या व्हिडिओमधून 1% जरी असं वाटलं की आता वेळ वाया घालवणार नाही, प्रत्येक दिवस युटिलाइज करीन, तर कमेंटमध्ये लिहा, मी माझ्या येणाऱ्या 30 मिनिटांची व्हॅल्यू 1 कोटीपेक्षा जास्त करीन. कमेंट्समुळे व्हिडिओला सपोर्ट मिळतो
आणि लिहिल्यामुळे तुमची कृती करण्याची शक्यता वाढते. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. शेअर करा, सपोर्ट दाखवा. विश यू ऑल द बेस्ट. मी तुमच्या यशाला सपोर्ट करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे सांगा, मी त्यावर रिसर्च करीन.